नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बालमानसशास्त्र म्हणजे CDPचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये तुमचं काम एवढंच असेल की फक्त प्रश्न आणि उत्तर पाठ न करण्यापेक्षा एखादा प्रश्न जर आपल्याला नवीन वाटला तर तो टॉपिकच क्लिअर करण्यावर भर देत चला, जेणेकरून आपल्याला पेपरला कोणतीही अडचण येणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. वस्तू स्थायित्व म्हणजे ऑब्जेक्ट परमनन्सी हा गुणधर्म बालकांमध्ये पियाजे यांच्या कोणत्या अवस्थेत दिसून येतो? आता वस्तू स्थायित्व म्हणजे काय? बऱ्याचदा आपण मुलांची खेळणी लपून ठेवतो, पण एक वेळ अशी येते की मूल ते खेळणी शोधून काढतं, कारण त्याला समजतं की वस्तू लपवली तरी ती तिथेच कुठेतरी आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये वस्तू स्थायित्व हा गुणधर्म विकसित होत असतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संवेदनकारक अवस्था. या अवस्थेचा कालावधी 0 ते 2 वर्ष असतो. मूल यामध्ये ज्ञानेंद्रियाद्वारे शिकत असते. वस्तू डोळ्यासमोर नसली तरी ती अस्तित्वात आहे हे त्याला या अवस्थेमध्ये समजायला लागते. म्हणजेच वस्तू स्थायित्व विकसित होत असते. त्यानंतर 2 नंबरची अवस्था म्हणजे क्रियापूर्व अवस्था. हिचा कालावधी 2 ते 7 वर्ष आहे. या अवस्थेमध्ये मुलांमध्ये स्वकेंद्रितपणा आणि प्रतिक्रियात्मक विचार दिसून येतो. 3 नंबरची अवस्था म्हणजे मृत क्रियात्मक अवस्था. हिचा कालावधी 7 ते 11 वर्ष आहे. तार्किक विचार सुरू होत असतो, पण तो फक्त मृत म्हणजे डोळ्यासमोर असणाऱ्या वस्तू पुरताच मर्यादित असतो. 4 नंबरची अवस्था म्हणजे औपचारिक क्रियात्मक अवस्था. हिचा कालावधी म्हणजे 11 वर्षापुढील मुले. मूल अमूर्त म्हणजे अब्स्ट्रॅक्ट आणि तर्कशुद्ध वैज्ञानिक विचार करू लागते. प्रश्न क्रमांक 2. समीपस्थ विकासाचे क्षेत्र झेडपीडी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली? समीपस्थ विकासाचे क्षेत्र म्हणजे झेडपीडी किंवा स्कॅफोल्डिंग हा शब्द आला तर याचं उत्तर लक्षातच ठेवायचं, लेवायगोस्की. वायगोस्की म्हणतात की मूल स्वतःहून जितकं शिकतं त्यापेक्षा जास्त शिक्षकांच्या किंवा मोठ्यांच्या मदतीने शिकू शकतं. या दोघांच्या मधल्या अंतराला झेडपीडी म्हणतात. जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाचा सिद्धांत मांडला. ते स्वतःच्या अनुभवावर भर देतात. B.F. स्किनर यांनी साधक अभिसंधान सिद्धांत मांडला, ज्यामध्ये बक्षीस आणि शिक्षेतून वर्तन बदलते हे त्यांनी सांगितलं. अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन सिद्धांत मांडला. मूल इतरांचे निरीक्षण करून शिकते असे ते म्हणायचे. प्रश्न क्रमांक 3. समावेशी शिक्षण प्रामुख्याने खालीलपैकी कशावर भर देते? ऑप्शन ए, विशेष मुलांसाठी स्वतंत्र शाळा स्थापन करणे. ऑप्शन बी, केवळ अपंग मुलांसाठी सामान्य शाळेत प्रवेश देणे. ऑप्शन सी, सर्व प्रकारच्या मुलांना त्यांच्या गरजेनुसार एकाच वर्गात शिक्षण देणे. ऑप्शन डी, फक्त हुशार मुलांसाठी विशेष अभ्यासक्रम राबवणे. समावेशी शिक्षण म्हणजे फक्त अपंग मुलांना शाळेत बसवणे नाही, तर सर्व मुलांना एकाच वर्गात शिकवणे. आणि यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळेने मुलांच्या गरजेनुसार स्वतःमध्ये बदल करणे. मूल शाळेनुसार बदलणार नाही तर शाळा मुलांनुसार बदलेल, हा मूळ गाभा लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सर्व प्रकारच्या मुलांना त्यांच्या गरजेनुसार एकाच वर्गात शिक्षण देणे. प्रश्न क्रमांक 4. विद्यार्थ्याला परीक्षेत कमी गुण मिळाल्यास तो पेपर खूप कठीण होता असे सांगतो. इथे तो कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, समर्थन. आता इथे विद्यार्थी स्वतःची चूक मान्य करत नाही, तर पेपर कठीण होता असं सांगून स्वतःच्या अपयशाचे समर्थन करतोय. आता समर्थन म्हणजे आपण आताच पाहिले, स्वतःचे अपयश लपवण्यासाठी खोटी पण खरी वाटणारी कारणे देणे. उदाहरणार्थ, कोल्हा द्राक्षे आंबट म्हणतो. प्रश्न क्रमांक 5. डिस्लेक्सिया ही अध्ययन क्षमता खालीलपैकी कोणत्या समस्येशी प्रामुख्याने संबंधित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, वाचन करताना शब्द किंवा अक्षरे ओळखण्यास अडचणी येते. लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे अध्ययन अक्षमता, यावरही प्रश्न येतच असतो. प्रश्न क्रमांक 6. शिक्षिका वर्गात शिकवत असताना मध्येच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारते आणि त्यांच्या शंकांचे निरसन करते, हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? ऑप्शन ए, अध्ययनाचे मूल्यमापन. ऑप्शन बी, अध्ययनासाठी मूल्यमापन. ऑप्शन सी, अध्ययनानुसार मूल्यमापन. ऑप्शन डी, यापैकी नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अध्ययनासाठी मूल्यमापन. आता शिक्षिका शिकवत असताना प्रश्न विचारते म्हणजेच तिला पाहिजे की मुलांना काय समजत नाही, जेणेकरून ती तिची पद्धत बदलेल. यालाच म्हणतात अध्ययनासाठी मूल्यमापन. जर तिने परीक्षा घेऊन मार्क दिले असते तर ते अध्ययनाचे मूल्यमापन झाले असते. चालू क्लासमध्ये जे होते ते नेहमी अध्ययनासाठी मूल्यमापन असते, ज्यामध्ये फॉर आणि ऑफ मध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. अध्ययनासाठी मूल्यमापन शिकण्याची प्रक्रिया चालू असताना विद्यार्थ्यांना कुठे अडचण येते हे समजून घेऊन सुधारणा करणे. अध्ययनाचे मूल्यमापन म्हणजे वर्षाअखेरीस किंवा घटक संपल्यावर विद्यार्थ्यांनी किती शिकले हे मोजून मार्क देणे. अध्ययनानुसार मूल्यमापन यामध्ये ॲज, जेव्हा विद्यार्थी स्वतःचे मूल्यमापन स्वतः करतो तेव्हा त्याला ॲज लर्निंग म्हणतात.
प्रश्न क्रमांक 7. एक विद्यार्थी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी आणि पालकांकडून सायकल मिळवण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतो. हे कोणत्या प्रकारचे प्रेरणेचे उदाहरण आहे? ऑप्शन ए अंतर्गत प्रेरणा, ऑप्शन बी बाह्य प्रेरणा, ऑप्शन सी शारीरिक प्रेरणा, ऑप्शन डी नकारात्मक प्रेरणा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बाह्य प्रेरणा. आता इथे विद्यार्थी अभ्यास करतोय कारण त्याला सायकल हवी आहे आणि प्रथम क्रमांक मिळवून त्याला लोकांची वाहवा मिळवायची आहे, म्हणजेच तो बाहेरच्या गोष्टीसाठी काम करतोय, म्हणजेच ही बाह्य प्रेरणा झाली. पण जर तो म्हटला असता की मला नवीन गोष्ट शिकायला आवडतात म्हणून मी अभ्यास करतोय, तर ते अंतर्गत प्रेरणा झाली असती. अंतर्गत प्रेरणा ही शिक्षणासाठी सर्वोत्तम असते. प्रश्न क्रमांक 8. कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार चांगला मुलगा, चांगली मुलगी, गुड बॉय, गुड गर्ल ही प्रवृत्ती कोणत्या पातळीवर दिसून येते? मला सर्वांनी शहाणं बाळ म्हणावं ही इच्छा कोणत्या वयात असते? तर शालेय वयात. जर मूल फक्त शिक्षेच्या भीतीने ऐकत असेल तर ती पहिली पातळी असते, पण चांगला मुलगा म्हणजे हे दुसऱ्या पातळीत येते. या पातळीवर मुले समाजाचे नियम पाळतात कारण त्यांना इतरांनी, शिक्षक किंवा पालकांनी चांगले म्हणावे असे वाटत असते. प्रश्न क्रमांक 9. गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार इतरांच्या भावना, हेतू आणि इच्छा समजून घेण्याची क्षमता म्हणजे कोणती बुद्धिमत्ता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आंतरवैयक्तिक इंटरपर्सनल. आता इंटर आणि इंट्रामध्ये आपण सगळे अडकतो. आता एक सोपी ट्रिक सांगतो. इंटरसिटी बस म्हणजे दोन वेगवेगळ्या शहरांना जोडणारी बस. तसंच इंटरपर्सनल म्हणजे इतरांना समजून घेणे आणि इंट्रा म्हणजे स्वतःच्या आत डोकवणे. प्रश्नात इतरांच्या भावना विचारल्या, त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आंतरवैयक्तिक आहे. प्रश्न क्रमांक 10. ज्ञानरचनावाद या दृष्टिकोनानुसार वर्गात शिक्षकांची मुख्य भूमिका काय असते? ऑप्शन ए सर्व माहिती स्वतः विद्यार्थ्यांना देणे, ऑप्शन बी वर्गात कठोर शिस्त राखणे, ऑप्शन सी विद्यार्थ्यांच्या शिकण्यात सुविधादाता म्हणून मदत करणे, ऑप्शन डी फक्त पाठ्यपुस्तका आधारित शिकवणे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विद्यार्थ्यांच्या शिकण्यात सुविधादाता म्हणून मदत करणे. ज्ञानरचनावाद सांगतो की मुले कुरीपाटी नसतात, ती स्वतःच्या अनुभवातून स्वतः शिकतात. पण शिक्षकांनी काय करायचं, तर शिक्षकांनी फक्त त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आणि जिथे अडकतील तिथे त्यांना वाट दाखवायची. म्हणजे शिक्षक हा फक्त सुविधादाता आहे, फॅसिलिटेटर आहे. प्रश्न क्रमांक 11. तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता पण त्याला पाणी प्यायला लावू शकत नाही. हे विधान थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमावर आधारित आहे? ऑप्शन ए परिणामाचा नियम, ऑप्शन बी तत्परतेचा नियम, ऑप्शन सी सरावाचा नियम, ऑप्शन डी सादृश्याचा नियम. या प्रश्नाचा अर्थ काय? जोपर्यंत तुमच्या आतून शिकण्याची तयारी नसते तोपर्यंत तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही. याला थॉर्नडाईकने तत्परतेचा नियम म्हटले. म्हणून मुलांना शिकवण्याआधी त्यांची मानसिकता तयार करून घेणे खूप महत्त्वाचे असते. तत्परतेचा नियम आपण आताच पाहिला. जोपर्यंत विद्यार्थी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या शिकायला तयार नसतो तोपर्यंत तो काहीही शिकू शकत नाही. परिणामाचा नियम, जर एखाद्या कृतीचा परिणाम सुखद असेल तर ती कृती वारंवार केली जाते. सरावाचा नियमामध्ये ज्या गोष्टीचा सराव जास्त होतो ती गोष्ट अधिक पक्की होते. प्रश्न क्रमांक 12. शिक्षण हक्क कायदा RTI 2009 नुसार प्राथमिक स्तरावर म्हणजे 1ली ते 5वी विद्यार्थी शिक्षकाचे प्रमाण किती असावे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1. प्राथमिक शाळा म्हणजे 1ली ते 5वी साठी शिक्षकांमागे जास्तीत जास्त 30 विद्यार्थी असले पाहिजे, म्हणजे 30:1 हे गुणोत्तर असलं पाहिजे. जर ही शाळा 6वी ते 8वीची असेल तर 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा. प्रश्न क्रमांक 13. पेवलॉकच्या प्रयोगात कुत्र्याला अन्न न देता फक्त घंटा अनेक वेळा वाजवली तर कुत्र्याची लाळ गळण्याची क्रिया थांबते. या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विलोपन. फक्त घंटा वाजवली आणि जेवण दिलंच नाही तर काही काळानं कुत्रा लाळ गाळायचं थांबवतो, कारण त्याला समजते की आता जेवण मिळणार नाही. जुनी सवय विसरण्याच्या या प्रक्रियेला मानसशास्त्रात विलोपन म्हणतात. वाईट सवय मोडायची असेल तर हा नियम वापरला जातो. प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005 चे प्रमुख सूत्र खालीलपैकी कोणते? ऑप्शन ए परीक्षा केंद्रित शिक्षण, ऑप्शन बी शिक्षकावर अवलंबून असलेले शिक्षण, ऑप्शन सी ओझ्याविना शिक्षण, ऑप्शन डी व्यावसायिक शिक्षण. NCF 2005 चा मुख्य हेतू काय होता? तर मुलांचे दप्तर आणि त्यांच्या डोक्याचा ताण कमी करणे. म्हणूनच याचं प्रमुख सूत्र होतं ओझ्याविना शिक्षण. शिक्षण हे रटाळ न होता आनंदाने आणि प्रत्यक्ष अनुभवाने झालं पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
प्रश्न क्रमांक 15, स्वतःच्या चुका दुसऱ्यावर ढकलण्याच्या प्रवृत्तीला काय म्हणतात? याचं उत्तर यापूर्वीच पाहिलं आहे आपण. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, प्रक्षेपण. जिथे खोटी कारणे दिली जातात पण जेव्हा आपण स्वतःची चूक न मानता ती सरळ दुसऱ्यावर ढकलतो तेव्हा त्याला प्रक्षेपण म्हणतात. जसं की आऊट झाल्यावर बॅटला दोष देणारा खेळाडू. प्रक्षेपण आणि समर्थन यामध्ये बारीक फरक लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, प्रक्षेपण. आणि समर्थन म्हणजे काय तर खोटी पण बुद्धीला पटेल अशी कारणे देणे. आणि प्रतिगमन म्हणजे काय? तणावाच्या वेळी लहान मुलांसारखे वागणे, उदाहरणार्थ रडणे, अंगठा चोखणे. अशा प्रकारे आज आपण CDPचे 15 प्रश्न पाहिले आहेत. यापूर्वीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. त्यासाठी मी एक सेपरेट प्लेलिस्ट तयार केली आहे. आणि असेच यापुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.